दिवसेंदिवस पती पत्नीमध्ये वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. अनेकदा हे वाद विकोपाला जाऊन एकमेकांचा जीव घेण्यापर्यंतच्या घटना घडतात. महिला तक्रार निवारण केंद्र नेहमीच मोठी भूमिका बजावत असतं. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील महिला तक्रार निवारण केंद्रातच कौटुंबिक वादातून दोन्ही परिवारांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे महिला पोलीस तर पती सेवानिवृत्त भारतीय जवान आहे. महिलेसह महिलेचे 2 भाऊ देखील पोलिसांत आहे. महिला आणि पतीमध्ये कौटुंबिक वादातून भांडण होत होती. महिला ही छत्रपती संभाजीनगरमध्येच पोलीस दलात कार्यरत आहे. महिलेचे दोन्ही भाऊ देखील पोलीस दलात आहेत. तर महिलेचा पती हा भारतीय सैन्यात जवान होता. तो आता निवृत्त झालेला आहे. दोघांमध्ये कौटुंबिक वादातून भांडण सुरू होतं. त्यानंतर पतीने महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये अर्ज दाखल केला होता. आज महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये दोघांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी महिला आणि तिचे दोन्ही भाऊ सोबत आले होते. त्यावेळी दोन्ही परिवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी सोबत आणलेली मिरची पावडर, लाकडी बेलन आणि धारदार विळ्याने पतीच्या कुटुंबियांवर वार करायला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. विशेष म्हणजे ही सर्व घटना छत्रपती संभाजीनगरच्या भरोसा सेल म्हणजेच महिला तक्रार निवारण केंद्रातच घडली. महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अचानक घडलेल्या घटनेमुळे चांगलीच धावपळ उडाली. मात्र तक्रार निवारण केंद्रातच पोलीस कुटुंबियांनी केलेल्या मारहाणीने खळबळ उडाली आहे. एवढी हिंमत येते कुठून आणि हम करे सो कायदा पोलिसांचा आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.